दशक दुसरा समास नववा विरक्त निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. विरक्त पुरुष कसा असावा त्याची लक्षणं ऐका. ही लक्षणं अंगी बाणवली तर योग्यांची शक्ती अंगवळणी पडते, कीर्ती वाढते, सार्थक होते, श्रेष्ठता ऊर्जित होते, परमार्थ प्राप्त होतो, आनंदाला भरते येते, विवेकयुक्त वैराग्य द्विगुणित होतो, सुखाला बहर येतो, सद्विद्या प्रसन्न होते, भाग्यश्री मोक्षश्री सह येते, मनातील सर्व इच्छा कामना पूर्ण होतात आणि गोड बोलण्यासाठी सरस्वती जिभेवर नाचू लागते. ही लक्षणं ऐकायला हवीत आणि ऐकून ती अंतरंगामध्ये दृढ करावीत, म्हणजे जगात प्रख्यात होता येते यात शंका नाही. विरक्त पुरुषाने विवेकाने राहावे, अध्यात्म वाढवावा आणि इंद्रिय दमनाचे धैर्य अंगी आणावे. त्याने साधनाचे रक्षण करावे, लोकांना भजनाला लावावे आणि मुख्यतः ब्रह्मज्ञान प्रचुरित करावे. विरक्त पुरुषाने भक्ती वाढवावी, शांती बाळगावी आणि आपले वैराग्य दृढ करावे, सद्वर्तन प्रस्थापित करावे, निवृत्ती मार्ग वाढवावा आणि हृदयात निराशा दृढ असावी. विरक्त पुरुषाने धर्मस्थापना करावी, नीती मार्ग धरावा आणि अत्यंत आदराचा क्षमा भाव बाळगावा. त्याने परमार्थ उज्ज्वल करावा, योग्य विचार शोधावेत, चांगला मार्ग धरावा, सत्वगुण जवळ असावे. विरक्त पुरुषांनी भाविकांना सांभाळावे, प्रेमी लोकांना शांत व्हावे आणि शरण आलेल्या भोळ्या भाबड्या लोकांना दुर्लक्षू नये. विरक्त पुरुषाने अतिदक्ष असावे, अंतःकरण साक्षीला ठेवून वागावे आणि परमार्थाचा पक्ष धरावा. विरक्त पुरुषाने अभ्यास करावा, प्रयत्नावर विश्वास ठेवावा आणि जर्जर झालेल्या परमार्थाचा पुन्हा जीर्णोद्धार करावा. विरक्त पुरुषाने शुद्ध ज्ञान सांगावे, वैराग्याचे वर्णन करावे आणि निश्चयाचे समाधान करावे. विरक्त पुरुषाने अद्भुत उत्सव करावे, भक्त मंडळ चालवावे, कष्ट करून उपासना मार्गाची अनेक वैभव सामुग्री एकत्र करावी, हरिकीर्तन करावे, निरूपण वाढवावे आणि भक्ती मार्गाच्या बळावर निंदकांना लाजवावे. असंख्य लोकांवर उपकार करावे, गेलेला चांगुलपणा पुन्हा प्रस्थापित करावा, बळजबरीने पुण्य मार्ग वाढवावा, स्नान संध्या जप ध्यान करावे, तीर्थयात्रा ईशभजन चालवावे आणि नित्य नेम करीत सुचिरभूत राहून अंतःकरण शुद्ध ठेवावे. अचल निर्धार असावा, प्रपंच सुखकर करावा आणि सर्व लोकांचा संपर्क साधून त्यांचा उद्धार करावा. विरक्त पुरुष धीर, उदार आणि निरूपणाविषयी आस्था असणारा असावा. तो जागृत असावा, शुद्ध मार्गाने जाणारा असावा. आपण स्वतः झिजून श्रेष्ठ कीर्ती राखावी. विरक्त पुरुषाने अन्य विरक्त पुरुषाचा शोध घ्यावा, साधूंना ओळखावे, संत सज्जन योगी यांच्याशी मैत्री करावी. विरक्त पुरुषाने पुरश्चरण करावे, तीर्थयात्रा करीत भ्रमण करावे, अत्यंत सुंदर स्थानांचे दर्शन करावे, उपाधी वाढवावी पण वैराग्य वृत्ती सोडू नये. कोणत्याही गोष्टींच्या दुराशेचा आत शिरकाव होऊ देऊ नये. विरक्त पुरुषाने अंतरनिष्ठ असावे, क्रियाभ्रष्ट होऊ नये आणि परतंत्र होऊन कवडी मोल किमतीचे होऊ नये. वेळ प्रसंग ओळखावा, सर्व विषयात शहाणा असावा, संकुचित वृत्ती असू नये. सर्व गोष्टींचा अभ्यास असावा आणि जे जे आहेत तसे त्यांना जाणावे. विरक्त पुरुषाने हरिकथा निरूपणांचे प्रकार, गुण भजन, निर्गुण ज्ञान यांचा संबंध, शरीर ज्ञान, तत्वज्ञान इत्यादी सर्व काही जाणावे. त्यांनी कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग आणि प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग हे सर्व जाणावे. प्रेममय स्थिती, उदास स्थिती, योग्य स्थिती, ध्यान स्थिती, देह स्थिती, सहज स्थिती वगैरे सर्व काही जाणावे. ध्वनी, लक्ष, मुद्रा, आसन, मंत्र, तंत्र, विधी विधान आणि विविध मतांचे स्वरूप काय आहे याची ओळख असावी.
विरक्त पुरुष सर्वांचा मित्र असावा, स्वतंत्र असावा, अनेक विस्मयकारक गुणाने संपन्न असावा. विरक्त पुरुषाने आपल्या नावाला शोभेल असे वैराग्य संपन्न असावे, ईशभक्त असावे, अलिप्तपणाने नित्य मुक्त असावे. त्याने शास्त्र धुंडाळावीत, दुर्मतांचे खंडन करावे आणि मोक्षाची इच्छा असणाऱ्यांना योग्य मार्गाला लावावे. विरक्त पुरुषाने शुद्ध मार्गाच्या विचाराने संशय छेदन करावे, वेगळे विश्वच आपलेसे करावे, निंदकांना वंदावे, साधकांना बोध करावा आणि मोक्षेच्छा प्रतिपादन करणाऱ्या निरूपणाने बद्धांना जागृत करावे. विरक्त पुरुषाने श्रेष्ठ गुण ग्रहण करावे, हीन गुणांचा त्याग करावा आणि विवेकाने अनेक वाईट गोष्टी नाहीशा कराव्यात. विरक्त पुरुषाने ही श्रेष्ठ लक्षणं एकाग्र चित्ताने ऐकायला हवीत. इतकेच नव्हे तर त्याचा अव्हेर करू नये. ही एवढी लक्षणं सांगितली तरी श्रोत्यांनी आपापल्या पेलतील तितकीच घ्यायला हरकत नाही. फार सांगितली आहेत म्हणून दुर्लक्ष मात्र करू नयेत. या लक्षणांचा स्वीकार केला नाही तर वाचाळपणा हे कुलक्षण आत शिरकाव करून त्याच्या पदरी पंडित मूर्खपणा येतो. त्या पंडित मूर्खांचे लक्षण पुढील समासात सांगत आहोत, ते जागृततेने ऐका. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे द्वितीय दशके विरक्त लक्षणम नाम 9वा समासः.